वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जे भारतातील ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने 30+ योजना चालू केलेल्या आहेत। पण आपण आजच्या व्हिडिओमधून अशा टॉप 5 योजना पाहणार आहोत की ज्या योजनांचा लाभ सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे। म्हणजे 30+ योजना चालू आहेत, परंतु त्यासाठी काही अटी लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये ओघाळले जातात। त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमधून असे टॉप 5 योजना पाहणार आहोत, सरकारी योजना पाहणार आहोत की ज्या योजनांतून तुम्हाला मोफत उपकरणे मिळणार आहेत, तसेच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे सुद्धा ट्रान्सफर केले जाणार आहेत। तसेच तुम्हाला काही गुंतवणूक करून सुद्धा काही व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला आर्थिक सुद्धा मदत मिळणार आहे। नेमक्या या योजना कोणत्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय या योजनेचा पात्रता काय आहे, या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचणार आहेत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, त्यातील पहिली योजना आहे ज्या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना। आता तुम्ही म्हणाल ही योजना तर नवीन नाही, परंतु ही योजना जरी नवीन नसली तर मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहित आहे की केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी याबद्दल घोषणा केली आहे। काय घोषणा केली आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत। पण आयुष्यमान भारत योजना या योजनेला 2026 मध्ये नंबर 1 स्थान आलेलं आहे। तर ही योजना आहे, या योजनेमधून तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। वर्षाला 5 लाखांपर्यंत तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल सर्वांनाच आयुष्यमान भारत कार्ड मिळतं, सर्वांनाच आयुष्यमान भारत कार्ड मिळतं, सर्वांनाच मोफत उपचार मिळतो, परंतु ज्येष्ठ नागरिक आणि जनरल व्यक्ती यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की एखादी 6 माणसांची फॅमिली आहे, म्हणजे 2 नवरा बायको, त्यांची 2 मुलगा मुलगी आणि त्यांचे आई वडील म्हणजेच त्यांचे पॅरेंट्स, असे 6 माणसांची फॅमिली आहे आणि त्यांचे आई वडील आहेत, त्यांचं वय 60+ आहे। आणि जर समजा तुमच्या मुलाचा एखादा जो नवरा बायको आणि मुलगा मुलगी यांच्यामध्ये 5 लाखांचा आरोग्य विमा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं। म्हणजे हा एक आरोग्य विमाच आहे तसं म्हटलं तर। आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं तर सेपरेट ज्येष्ठ नागरिक जे आजी आजोबा आहेत म्हणजेच ग्रँड पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी वेगळं जे ज्येष्ठ नागरिक कार्ड आहे, जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, ते आयुष्यमान भारत कार्ड हे दिलं जातं। म्हणजे आता त्या दोघात मिळून सुद्धा एक नाही तर त्या दोघांना सेपरेट 5-5 लाखाचं आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं। तर या उलट जनरल व्यक्तींचं पाहिलं तर जनरल व्यक्तींना सगळ्यात मिळून म्हणजे एक फॅमिली आहे तर सगळ्यामध्ये मिळून एक आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं। आणि आता समजा फॉर एक्झाम्पल त्या 6 जणांची एक फॅमिली आहे, परंतु चौघांसाठी एक कार्ड आहे आणि चौघांसाठी एक कार्ड आहे जे की जनरल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक कार्ड आहे। त्यातील मुलाला एखाद्या त्यांच्या काय झालं आणि त्याला 2.5 लाख रुपयांचा खर्च हॉस्पिटल थ्रू आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत झाला तर 2.5 लाख रुपयेच त्यामध्ये वर्षाला राहणार आहे, तुम्हाला दुसऱ्या 3 जण राहिले आहेत त्यांना वापरायला। तर या उलट ज्येष्ठ नागरिकांचं तसं नाही, तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पर्सनली 5 लाखांपर्यंतचा विमा हा आयुष्यमान भारत कार्डमधून मिळतो। 5 लाखांपर्यंत वर्षाला खर्च हा आयुष्यमान भारत कार्डमधून मिळतो। आता तुम्ही म्हणाल हे आयुष्यमान भारत कार्ड नावालाच आहे, याचा उपयोग तर होतच नाही। तर याचा उपयोग आत्ता होणार आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये केंद्र सरकारने ही योजना हे कार्ड सिरियसली घेतलेलं आहे। या अगोदर खूप प्रॉब्लेम येत होते, बऱ्याच ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड असून सुद्धा उपचार दिला जात नव्हता किंवा एरझाऱ्या घालायला लावत होते, असे भरपूर प्रकार समोर आल्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेत 2026 मध्ये आयुष्यमान भारत कार्डमध्ये महत्त्वाचे अपडेट आणलेले आहे आणि आयुष्यमान भारत कार्डमध्ये सगळ्यांना उपचार हे मोफत मिळणार आहेत। त्यातल्या त्यात 70+ म्हणजे 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फर्स्ट प्रायोरिटी आयुष्यमान भारत कार्डमध्ये दिली जाणार आहे। आता त्यानंतर बघा,
सरकारी काही खाजगी हॉस्पिटलमध्ये, सरकारी प्लस काही खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड ही योजना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये तर कंपल्सरी आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला वापरायला मिळणारच आहे. परंतु आता तुम्ही म्हणाल सरकारी हॉस्पिटलमध्ये असेही मोफत उपचार असतात, परंतु नाही. तुम्ही बघितलं तर बहुतेक नोव्हेंबरमध्ये रूल चेंज केलेले आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला शुल्क हा भरावा लागणार आहे. कमी का होईना पण भरावा लागणार आहे. आणि जर आयुष्यमान कार्ड असेल तर तुम्हाला पूर्णपणे मोफत उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये तसेच काही खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आयुष्यमान भारत कार्डचं जो कार्ड आहे त्याचा वापर होतो. आता हे खाजगी हॉस्पिटल कोणते आहेत याची लिस्ट गव्हर्नमेंटने वेगळी काढलेली आहे. तुम्हाला जर ती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. यानंतरचा व्हिडिओ त्याच्यावर बनवला जाईल किंवा पोस्टसुद्धा केली जाईल. त्यानंतर यासाठी पात्रता काय आहे बघा. आयुष्यमान भारत कार्ड तसं तर सर्वांचं बनलं सुद्धा जातं, परंतु मेन प्रायोरिटी 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. म्हणजेच पूर्णपणे 5 लाख रुपयांचा जर लाभ घ्यायचा असेल तर 70 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही प्रायोरिटी दिली जाते. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची असणारी ही आयुष्यमान भारत कार्ड ही योजना आहे. मोठ्या आजारांचा खर्च हा पूर्णपणे वाचतो या कार्डमुळे. तसेच यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर हा तुम्हाला लागणार आहे यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी. आता हे कार्ड तुम्ही घर बसल्या 2 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हे कार्ड काढू शकता. आता तुम्हाला हे कार्ड कसं काढायचं याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. ऑनलाईन पद्धतीने 5 मिनिटात आयुष्यमान भारत कार्ड हे काढून दिलं जातं. आता ते कसं काढायचं तुम्ही विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकता. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर हवं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा. ऑनलाईन आयुष्यमान भारत कार्ड प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवला जाईल. त्यानंतरची दुसरी योजना आहे ती म्हणजे सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. याला SCSS स्कीम असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही भरपूर लोकप्रिय असणारी सिनियर सिटीजन सेविंग स्कीम आहे. खूप वर्षापासून चालू असणारी ही सिनियर सिटीजन सेविंग स्कीम योजना आहे. रुपये 1000 पासून ते 30 लाखांपर्यंत यामध्ये तुम्ही योगदान देऊ शकता. म्हणजेच योगदान म्हणजे काय, गुंतवणूक करू शकता आणि एकाच हप्त्यात तुम्ही खाते उघडू शकता. म्हणजे तुम्ही एका हप्त्यामध्ये 1000 किंवा एका हप्त्यामध्ये 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुद्धा या योजनेमध्ये गुंतवू शकता. याचा फायदा हा आहे की तुम्ही बघितलं तर आता प्रत्येक बँकेंना लिमिट आहे. 10 लाखच तुम्ही डिपॉझिट करा, विड्रॉल करा, 5 लाखच करा, जर पॅन कार्ड नसेल तर 5 लाख, असे बरेच लिमिट आहेत. परंतु या योजनेचा तुम्हाला हाच फायदा आहे की तुम्ही 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या प्रकारचा आर्थिक लाभ हा घेऊ शकता. आता याचे फायदे काय होणार आहेत बघा. तर आयकर कायदा 1961च्या कलम 80C अंतर्गत त्यांच्या गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा दावा हा व्यक्ती करू शकतो. म्हणजेच सिनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये ज्यांचा अकाउंट आहे तो व्यक्ती यामध्ये 1.5 लाखांपर्यंतचा कर बचतीचा दावा हा करू शकतो. त्यानंतर बघा, सर्व SCSS खात्यांमधून मिळणारे एकूण व्याज हे प्रति 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास खातेधारकांना जर व्याजाचे उत्पन्न वार्षिक 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS सुद्धा लागू शकतो. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे बघा. त्यानंतर बघा, व्याजदर या योजनेसाठी 8.2% आहे, जे की मागच्या 2 वर्षामध्ये 8% फक्त होते. त्याचा 2% वाढवलेला आहे. 8.2% व्याजदर हा या योजनेसाठी आहे. त्यानंतर बघा, पात्रता काय आहे या योजनेसाठी. तर या योजनेसाठी 60 वर्षावरील कोणताही व्यक्ती या योजनेमध्ये खाते ओपन करून आर्थिक लाभ हे मिळवू शकतो. सेवानिवृत्ती कर्मचारी वय 55 ते 60. आता यासाठी वयांची अट यामध्ये सुद्धा वेगळे आहेत. जनरल व्यक्तीसाठी 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर, त्यानंतर सेवानिवृत्त जर कर्मचारी असेल तर 55 ते 60 वर्ष, सेवानिवृत्ती संरक्षक कर्मचारी असेल तर 50 ते 65 वर्ष. त्यानंतर खाते वैयक्तिकरित्या किंवा जोडीसोबत सुद्धा, म्हणजेच जोडीचं अकाउंट जे असतं तसं सुद्धा तुम्ही सोबत ओपन करू शकता.
तसेच या योजनेसाठी महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड हे अनिवार्य आहे। या योजनेला पॅन कार्ड हवंच आहे, पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर बघा, 2 पासपोर्ट साईज फोटो, ज्यांचं खातं ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर पत्त्याचा पुरावा लागणार आहे। त्यानंतर आता पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही लाईट बिल किंवा पाणीपट्टी तुरंत असणारी, तुरंत 1-2 महिन्याची देऊ शकता। त्यानंतर वयाचा पुरावा, त्यामध्ये वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड असेल तरी सुद्धा चालणार आहे। तर ही होती सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, ज्यामधून तुम्हाला 8.2% व्याज हे मिळणार आहे आणि तुम्हाला चांगला आर्थिक लाभ हा होणार आहे। त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना, ज्याला PMVY योजना असं सुद्धा म्हटलं जातं। आता या योजनेमध्ये परतावा दर 7 ते 9% जो व्याजदर आहे, तो परताव्याचा व्याजदर आहे तो 7 ते 9% मिळतो। मुदतीपूर्वी लाभ हा 10 वर्षाच्या मुदतीच्या शेवटी अंतिम पेन्शन रकमेसहित मिळतो। तसेच मृत्यू लाभ, आता ही एक पॉलिसी आहे। आता बघा, प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे, हा एक इन्शुरन्स पॉलिसी म्हटलं तरी चालेल, ही एक पॉलिसी आहे। या पॉलिसीमध्ये मृत्यूचा लाभ कसा मिळतो बघा, मृत्यूच्या मुदतीपासून मृत्यू झाल्यास लाभाची जी संपूर्ण खरेदी किंमत आहे, ती खरेदी किंमत तुम्हाला ओरिजिनल मिळणार आहे। तुम्ही भरलेत तेवढे पैसे नाही, तर लाभाची जी संपूर्ण, तुम्ही पॉलिसी घेताना जी लाभाची संपूर्ण किंमत आहे ती तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर या योजनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे कर्ज सुविधा सुद्धा असते। तुम्हाला 3 वर्षानंतर कर्ज घेता येतं, म्हणजे तुम्ही तुमची पॉलिसी काढून 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 75% कर्ज या योजनेअंतर्गत घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला घेता येतं। त्यानंतर या योजनेचे तुम्ही वार्षिक किमान 12,000 पासून 1,11,000 गुंतवू शकता। आता हे बेसिक आहे, 12,000 ते 12,000 पासून 1,11,000 हे तुम्ही वार्षिक गुंतवू शकता। तसेच तुम्ही मंथली, त्रैमासिक तसेच सामायिक सुद्धा तुम्ही हे पैसे गुंतवू शकता। ही पॉलिसी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढू शकता। ही पॉलिसी आहे LICची लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी आहे। तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ही पॉलिसी काढू शकता। शक्यतो ऑफलाईन पद्धतीने फायनान्शियल ॲडवायझरकडून काढणं हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या पॉलिसीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या बायोमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जॉईन होऊन या पॉलिसीबद्दल मी आत्ता जी सांगितली प्रधानमंत्री वय वंदना योजना, या योजनेबद्दल तुम्ही माहिती ही घेऊ शकता। त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे वृद्धापकाळ पेन्शन योजना। पुढची योजना आहे वृद्धापकाळ पेन्शन योजना। ही योजना गरीब आणि BPL कुटुंबांसाठी आहे। BPL राशन कार्ड ज्यांचं असतं त्यांच्यासाठीच ही योजना आहे, गरिबांसाठी योजना आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी, जे गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी ही योजना आहे। दर महिना 1,000 ते 3,000 रुपये मिळतात। आता तुम्ही म्हणाल आमच्या राज्यात तर 1,000 मिळतात, 3,000 कुठून आले, तर हे राज्यावरती डिपेंड आहे। काही राज्यामध्ये 2,500, काही राज्यामध्ये 3,000, तर काही राज्यामध्ये 1,000 ही पेन्शन मिळते। प्रत्येक राज्यांचा हा आकडा हा वेगळा आहे, कारण ही स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे, केंद्राची योजना आहे। या योजनेमध्ये केंद्राचे निम्मी रक्कम दिली जाते, तर राज्य सरकारची निम्मी रक्कम दिली जाते। त्यामुळे या योजनेचा जो लाभ आहे, या योजनेचे पैसे आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या रकमेनुसार दिले जातात। राज्यावर हे पूर्णपणे डिपेंड असणार आहे। डायरेक्ट पैसे हे खात्यात येतात, हा सर्वात मोठा बेनिफिट या योजनेचा आहे। म्हणजे हे गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे गव्हर्नमेंटची कुठलीही गुंतवणूक न करता डायरेक्ट खात्यामध्ये पैसे या योजनेअंतर्गत येतात। तर अतिशय महत्त्वाची ही वृद्धापकाळ पेन्शन योजना ही योजना आहे। त्यानंतर पुढची योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना। आता BPL प्रवर्गातील आणि 15,000 पेक्षा जास्त मासिक पेमेंट म्हणजे मासिक उत्पन्न नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक जीवनोपयोगी उपकरणे दिली जातात। आता ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर 15,000 उत्पन्न बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचं नसतं। काहींना जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिटायरमेंट कर्मचारी आहेत यांना असेल पेन्शन जास्त असते, त्यामुळे अशा व्यक्तींना ही योजना नाही। ज्यांचं उत्पन्न ज्येष्ठ नागरिक वयात 15,000 पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी काही उपकरणे दिली जातात, कारण ज्येष्ठ
ज्येष्ठ नागरिकांना भरपूर अशी उपकरणे ज्येष्ठ नागरिक वयात लागतात. त्यातील कोणकोणती उपकरणे दिली जातात बघा. काठी लागते, काठीसुद्धा दिली जाते. कोपराच्या कुबड्या दिल्या जातात, वॉकर दिल्या जातात, कुबड्या दिल्या जातात, तसेच ट्रायपॉड दिला जातो, कॉडपॉड दिला जातो, श्रवणयंत्र दिलं जातं, व्हीलचेअर दिली जाते, कृत्रिम दात दिले जातात, चष्मासुद्धा दिला जातो. अशी काही उपकरणे या योजनेअंतर्गत दिली जातात. आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे, डिपेंड आहे ही योजना रेशन कार्डवरतीच. त्यानंतर पॅन कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र, कारण कमी उत्पन्न प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण उत्पन्न चेक केल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येत नाही. तर ह्या 5 टॉप योजना होत्या ज्या योजनांचा लाभ 2026 मध्ये तुम्ही घेऊ शकता. जसं पाहिलं तर ह्या जुन्याच योजना आहेत, परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना याच्या काही अटी माहीत नाहीत किंवा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. शॉर्ट असेल तर तुम्हाला तो कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल, परंतु त्याचं एखाद्याला फॉर्म कसा भरायचा हे जर हवं असेल तर जर कमेंटमध्ये तुम्ही विचारलं तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की त्याच्यावरती बनवला जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.